आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। हरणबारी धरणात बुडून एकाचा मृत्यू तर एकाला जीवदान, संबंधित विभागावर प्रश्नचिन्ह। बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे। धरणाचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असतानाच रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक अंगावर काटा आणणारी घटना घडली। गेल्या 2-3 दिवसापासून धरणाच्या सांडव्याजवळ 2 टायरचे ट्यूब अडकलेले होते। हे ट्यूब काढण्यासाठी एका स्थानिक तरुणाने जीवाशी खेळून थेट पाण्याच्या वेगवान प्रवाहात उडी घेतली। मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरुण सांडव्याच्या अत्यंत खोल आणि धोकादायक भागात अडकलाय। पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्याला बाहेर पडणे अशक्य झाले होते। त्याच्या मदतीसाठी दगडपाडा येथील रमेश सोनावणे या तरुणाने धाव घेतली, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तोही तरुण सांडव्याजवळ अडकलाय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व तब्बल 2 तास रेस्क्यू ऑपरेशन चालविले। पाण्याचा वेग आणि खोली जास्त असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते। मात्र जायखेडा पोलीस प्रशासन आणि स्थानिक तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे या तरुणांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले। परंतु या घटनेत विजय महादू सोनवणे वय वर्ष 45 राहणार वडेदिगर यांना तात्काळ दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले। तर सुदैवाने दुसरा तरुण रमेश सोनवणे वय वर्ष 25 राहणार दगडपाडा या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले। विशेष म्हणजे सांडव्याजवळ ज्या ठिकाणी हे सर्व काही घडले त्या भागात कोणतेही सूचना फलक, सुरक्षा भिंत किंवा कंपाऊंड केलेले नाही, त्यामुळे पर्यटकांच्या जीवाशी खेळण्यासारखे झाले। तरी तात्काळ संबंधित विभागाकडून त्याची सोय करण्यात यावी अशी स्थानिकांनी मागणी केली आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी इंद्रजित वाघ, संदीप गांगुर्डे सह विनोद पाटील।